रक्षाबंधनाला या 1 तासाच्या वेळेत चुकूनही भावाच्या हाताला राखी बांधू नका. राखी बांधण्याचे अतिशय शुभ मुहूर्त कोणते, त्याचप्रमाणे भावाला राखी कशी बांधावी, कसं ओवाळायचं, कसं औक्षण करायचं, दिवा कोणता घ्यायचा, तेलाचा की तुपाचा, आणि त्याचप्रमाणे या पद्धतीची राखी चुकूनही घेऊ नका. संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात आपण पाहणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे आणि या दिवशी पौर्णिमा तिथी ही सकाळी 9:48 असणार आहे. त्यामुळे शक्य झाल्यास आपण या पौर्णिमा तिथी चालू असताना आपल्याला भावाच्या हातावर राखी आपल्याला बांधायची आहे. बघा, 28 तारखेला आपल्याला राखी बांधण्यासाठी अतिशय शुभ मुहूर्त जो आहे, हा शुभ मुहूर्त सकाळी 5:57 ते 9:48 असणार आहे. एकूण 3 तास 51 मिनिटाचा हा कालावधी असणार आहे. सकाळचा हा मुख्य मुहूर्त असणार आहे. त्यानंतर दुसरा अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:56 ते दुपारी 12:48 असणार आहे. या वेळेमध्ये तुम्ही भावाच्या हातावर राखी बांधू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी जो राहुकाळ असणार आहे, हा राहुकाळ सकाळी असणार आहे. हा राहुकाळ सकाळी 10:15 ते 11:45 असणार आहे. आपल्याला या 1 ते 1.5 तासाच्या वेळेमध्ये चुकूनही राखी भावाच्या हाताला तुम्ही बांधू नका. तुम्हाला शुभ मुहूर्तावर राखी बांधणं झालं नाही तरी चालेल, तुम्ही इतर वेळेस भावाच्या हाताला राखी बांधू शकतात. परंतु राहू काळात आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही, त्यामुळे आपण हे देखील शुभ कार्य या राहू काळात तुम्हाला करायचं नाहीये. त्याचप्रमाणे भद्रा काळ हा सकाळी 28 तारखेला सूर्योदयापूर्वी संपलेला असल्यामुळे त्याची सावट आज असणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे चंद्रग्रहण जे आज होतं, ते चंद्रग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याची देखील भीती बाळगायची गरज नाही. चौथं म्हणजे आपल्याला भावाच्या हातावर जी आपण राखी बांधतो, ही राखी बांधताना आपल्याला हिंसक प्राण्याचं चित्र, कार्टूनची चित्र किंवा जी डरावणी भूताची चित्र किंवा इतर हिंसक प्राण्यांची चित्र असतात, अशी राखी चुकून घ्यायची नाही. काळ्या रंगाची राखी आपल्याला चुकूनही घ्यायची नाही. त्याचप्रमाणे राखी घेताना ती प्लॅस्टिकची नका घेऊ, काचेची नका घेऊ. घेताना धार्मिक भावना, आध्यात्मिक गोष्टी ज्याच्यातनं निर्माण होतील अशी राखी आपल्याला घ्यायची आहे. राखी घेताना आपण भाऊ बहिणीच्या नात्यामधला गोडवा, प्रेम टिकून राहण्यासाठी आपण पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीने राख्या घ्यायचो, त्या पद्धतीने तुम्हाला राखी घ्यायची आहे. आता ही राखी आपल्याला कमीत कमी 24 तास भावाची हातावर ठेवली तरी चालेल. त्यानंतर ही राखी काढली तरी चालेल किंवा जोपर्यंत राखी तुटत नाही तोपर्यंत हाताला राखी ठेवली तरी चालणार आहे. आता राखी पौर्णिमेच्या दिवशी ओवाळताना कसं ओवाळायचं, सर्वात प्रथम म्हणजे ताट कसं घ्यायचं. ताट तुम्ही चांदीचं घ्या, तांब्याचं घ्या किंवा स्टीलचं घेतलं तरी चालेल, परंतु काचेचं, कच्चाकड्याचं, प्लॅस्टिकचं ताट चुकूनही आपल्याला घ्यायचं नाही. दुसरं म्हणजे आपण ज्या वेळेस ओवाळायला भावाला पाटावर बसवतो, त्यावेळेस भावाचं तोंड पूर्व किंवा पश्चिम या दिशेला पाहिजे. ओवाळताना पाटाभोवती छान सुंदर अशी रांगोळी काढा आणि त्यानंतर तुम्हाला भावाला औक्षण करायचं आहे. औक्षण करण्यासाठी आपण जो दिवा घेणार आहोत, हा दिवा आपल्याला तेलाचाच घ्यायचा आहे. तुम्ही निरांजन घ्या, गोल दिवा घ्या, कुठलाही दिवा घ्या. यामध्ये आपल्याला लांब वात घालायची आहे आणि तेल आपल्याला वापरायचं आहे. जे तुम्ही देवपूजेसाठी दिव्याला तेल वापरतात, तेच तेल तुम्हाला वापरायचं आहे. कारण तुपाच्या दिव्याने आपण देवांना ओवाळत असतो आणि तेलाच्या दिव्याने आपण माणसांना ओवाळत असतो. आता ओवाळताना ताटामध्ये दिवा घ्या, कुंकू घ्या, तांदूळ घ्या, 1 रुपयाचं नाणं घ्या, सोन्याचा एखादा दागिना घ्या. आता दागिना घेताना बरेच जण अंगठी घेतात, तर बरेच जण गळ्यातलं मंगळसूत्र घेतात. आता ह्या मंगळसूत्रामध्ये काळे धागे असतात. आपल्याला कुठल्याही काळ्या धाग्याचा किंवा काळ्या राखीचा किंवा काळे कपडे घालून राखी पौर्णिमा साजरी करायची नाही. त्यामुळे घेताना मंगळसूत्र घेऊ नका. तुम्ही अंगठी घ्या, कानातले घ्या किंवा इतर काही तुमच्या सोन्याच्या वस्तू असतील त्या तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर ताटामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे, 1 सुपारी घ्यायची आहे, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे, थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि तोंड गोड करण्यासाठी मिठाई किंवा साखर तुम्हाला घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्हाला वस्तू घ्यायची आहे. ओवाळताना सर्वात अगोदर तुम्हाला भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल घ्यायला सांगायचा. त्यानंतर आपण आपल्या डोक्यावर पदर घ्यायचा, ड्रेस असेल तर ओढणी घ्या
आणि सर्वात अगोदर कुंकू लावा, थोडेसे तांदूळ लावा, थोडेसे अक्षदा डोक्यावर टाका. त्यानंतर आपण जो 1 रुपयाचं नाणं घेतलं आहे तो आपल्याला 2 वेळा भावाच्या डोक्यावरून ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी अंगठी घेतली आहे ही अंगठी आपल्याला भावाच्या डोक्यावरून समोरून गोलाकार फिरवायची आहे. तुम्हाला 1 वेळा सरळ बाजूने फिरवा, दुसऱ्यांदा ती अंगठी पुन्हा ताटाला टेकवा, दुसऱ्यांदा उलट्या बाजूने गोल फिरवा, पुन्हा ताटाला टेकवा आणि तिसऱ्यांदा पुन्हा सरळ फिरवायची आहे. म्हणजेच पहिल्यांदा ही अंगठी हातात घ्या आणि आपल्याला क्लॉकवाईज फिरवायची आहे, उजव्या बाजूला फिरवायची आहे. त्यानंतर ही अंगठी पुन्हा ताटाला टेकून पुन्हा दुसऱ्यांदा अँटी क्लॉकवाईज फिरवायची आहे. म्हणजे डाव्या बाजूने फिरवायची आहे गोलाकार आणि पुन्हा ताटाला टेकवायची. पुन्हा तिसऱ्यांदा क्लॉकवाईज फिरवायची, म्हणजेच पुन्हा उजव्या बाजूला गोलाकार फिरवायची आणि ताटाला टेकवायची. याच पद्धतीने आपल्याला सुपारी देखील 3 वेळा भावावरून फिरवून घ्यायची आहे, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज. यानंतर कापूस देखील आपल्याला फिरवून घ्यायचा. कापूस यासाठी की माझ्या भावाला केस पांढरे होईपर्यंत उदंड आयुष्य मिळू दे. सुपारी यासाठी फिरवायची की सुपारी कडक असते, सुपारीसारखं कडक उदंड आयुष्य माझ्या भावाला मिळू दे. सोनं यासाठी फिरवायचं की सोन्यासारखा माझा भाऊ उजळू दे. म्हणजे प्रत्येक वस्तू आपल्याला ओवाळण्यामागे काहीतरी धार्मिक गोष्टी दिलेल्या आहेत, त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला ओवाळताना ताटात ठेवायच्या आहे. त्यानंतर आपल्याला गोड भावाला खाऊ घालायचं आहे. त्यानंतर ही राखी आपल्याला भावाच्या मनगटाला बांधायची आहे, उजव्या हाताला बांधायची आहे. बांधताना हे रक्षासूत्र आहे बघा, त्यामुळे बांधताना आपल्या थिंकिंग पॉझिटिव्ह पाहिजे. तुमच्या गुरुचं स्मरण करा किंवा राखी बांधण्याचा जो मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आपल्या व्हिडिओमध्ये कुठला मंत्र म्हणायचा तो मंत्र दिलेला आहे, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हे रक्षासूत्र भावाच्या हाताला तुम्हाला बांधायचं आहे. यानंतर आपल्याला भावाला ताट 2 ते 3 वेळा गोलाकारात ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर का नारळ आणलेलं असेल तर नारळ तुम्हाला भावाच्या हातात द्यायचा आहे. आणि त्यानंतर भावाने देखील बहिणीला काहीतरी भेटवस्तू द्यायची असते. भेटवस्तू द्या, दक्षिणा द्या, ताट कधीही खाली जाऊ द्यायचं नाही. 1 रुपया का होईना ताटात तुम्हाला टाकायचं आहे. या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आपल्याला राखी पौर्णिमा साजरी करायची आहे. त्यानंतर भाऊ बहिणीला जे गिफ्ट द्यायचं असेल ते देऊ शकतात. भाऊ त्याप्रमाणे बहीण मोठी असेल तर बहिणीच्या देखील भावाने पाया पडायच्या आहे. या पद्धतीने रक्षाबंधन साजरी करायची आहे. धन्यवाद.